धुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला, धुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला। नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला। नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला। आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जाते आलं गळून, उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून। केळ रताळ दूध पाताळ नात कसं आलं या जुळून, बघा ना कुणाची वाट बया जावा जावा बसल्या मिळून। दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला, दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला। दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला, दया ताकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला। चिलीमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत, शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत, आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत, नरड्याला येऊस तवर खाल्लई अनबाई झाली गरगरीत। राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला। राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोनं उपास धरला। नव दिवसाचं नवरत्न ऐका त्याची कहाणी, चप्पल ना पायामध्ये बया फिरती आणवानी, अशक्तपणावाला डॉक्टर आणला कुलदीपानी, सफरचंदाचा ज्यूस पिती आण मागती नारळ पाणी। हे साजन उपाय सांगतोय भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, साजन उपाय सांगतोय भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला। नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला, नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला। हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? उपवास तर असेलच सगळ्यांचा। मग उपवासात एनर्जी देणारे पदार्थ करायचे काय? अर्धा लिटर दूध घेतलंय आणि ते उकळायला ठेवलंय। 5 काजू आणि 5 बदाम आहेत, गरम पाण्यात भिजवून ठेवले होते, त्याचे साल काढून घेतले। तर याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवलंय, थोडं दूध घालून परत फिरवायचं आहे। दूध उकळलेलं आहे, आता यात काजूची पेस्ट घालूया। काजू बदामची पेस्ट घातल्यामुळे लगेचच दूध घट्ट झालेलं आहे। आता यात अर्धा चमचा इलायची पावडर, केसर थोडं, ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, काजू बदाम पिस्ता आणि चारोळे आहेत। 1 ग्लास हे दूध पिलं तर एनर्जी तशीच टिकून राहते दिवसभरासाठी। नक्की असं दूध करून प्या, एनर्जी भरपूर असते। साखर घालायचे 3 चमचे, साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। दूध आपलं तयार आहे, याला टोटल 7 मिनिट लागलेले आहेत। आता सर्व करूया। खजूरमध्ये तर भरपूर ताकद असते। मिक्सरच्या भांड्यात खजूर थांबून थांबून फिरवायचे आहेत। खजूरच्या बिया काढून 7 ते 8 वेळा मिक्सरमधून क्रश करून घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये खसखस भाजून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, आता प्लेटमध्ये काढून घेऊया। आता कढईत 1 चमचा तूप घालूया, ड्रायफ्रूट्स घालूया,
ड्रायफ्रुट्स पण 2 मिनटं भाजून झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढूया. आता परत कढईत 1 चमचा तूप घालायचं आहे. खजूर घालायचे. 2 मिनिटातच हे सॉफ्ट झालंय. त्यात आता ड्रायफ्रुट्स घालायचे. खसखस थोडीच घालायची, थोडी नंतर वापरायची. थोडी इलायची पावडर घालायची. आता गॅस बंद करायचा आहे. थोडंसं थंड झाल्यावर याचा गोल करायचा आहे. जास्त थंड झालं तर घट्ट होईल, म्हणून थोडंच थंड झाल्यावर याचा रोल करून घ्यायचा आहे. आता थंड झालेलं आहे. याचे आपण लाडू पण असे करून देऊ शकतो मुलांना. पण आपल्याला बर्फी बनवायची आहे. मगाशी जे खसखस आपण थोडं ठेवलेलं होतं ते असं पसरवलेलं आहे. असा रोल करून घेतलेला आहे. असं दिसत आहे. ॲल्युमिनियम फॉईल पेपर घेतलेला आहे. आता त्याला रोल करायचं आहे. असं पॅक करून घेतलेलं आहे. आता याला 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. नंतर कट करायचं आहे. 2-3 घंटे फ्रीजमध्ये ठेवून रोल सेट झाला आहे. धार चाकूने 1/2 इंच कट करायचं. आज आपण खोबऱ्याची वडी बनवणार आहोत. एका पॅनमध्ये 4 चमचे तूप घातलेलं आहे. आता त्यात खोबरं घालूया. 1 बाउल खोबरं घेतलेलं आहे. याला 2 मिनिटं भाजायचं आहे. आता यात 1 बाउलला पाऊण बाउल साखर घातलेली आहे. साय आहे अर्धी वाटी, ती घालायची आहे. दूध आहे 1 वाटी, ते घालायचं आहे. सगळं हलवायचं आहे. साखर विरघळलेली आहे. सतत हलवत राहायचं. थोडं घट्ट व्हायलंय, हलवतच राहायचं आहे. अजून त्याचा पाक तयार व्हायला पाहिजे. 1/2 चमचा इलायची पावडर घालायची आहे. मिक्स करायचं सगळं. थोडं घट्ट होत आलंय. ट्रे घेतलेलं इथं, त्याला तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे ताट असेल तर ताट घेतलं तरी चालेल. ते झालेलं आहे. अजून थोडा वेळ लागणार आहे. तुम्ही बघू शकता याचा एक असा गोळा तयार झाला आहे. आता आपण ट्रेमध्ये ओतायचं आहे. करून घेऊया. आता प्लेन पसरून घेतले. आता वड्या पाडूया. मला हवे तसे कट करू शकता. असे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला बदाम आणि पिस्तानी सजवून घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर करा, नाही तर स्किप केलं तरी पण चालेल. आपले वडी तयार आहेत. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग काढायचे आहेत. थंड झाल्याशिवाय ते नीट निघणार नाही. आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत. 1 बिया काढून अर्धे करून घेतलेत. आता त्याची मिक्सरमध्ये पूड करायची. अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घेतलेत, ते पण मिक्सरमध्ये फिर. 2 चमचे खसखस घेतलेले आपण, ती आता भाजणार आहे. बारीक गॅसवरच भाजायचं. खसखस अशी भाजून घेतलेली आहे. आता याच कढईत आपल्याला लो फ्लेमवर खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण भाजून झालेलं आहे. आता काढून घेऊया. 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे कढईमध्ये. गरम झाल्यावर आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता डिंक घालायचं आहे. लो फ्लेमवरच डिंक तळायचं आहे. जर नीट तळला नाही तर आत कचकच लागते. झालेले आहेत. कढई छोटी आहे म्हणून अजून थोडे राहिलेले पण आपण घातलेले आहेत. हे पण चांगले फुलू देऊया. काढूया. आता आपण एक पॅन ठेवलेला आहे. त्यात 1 वाटीच गूळ घालायचा आहे. पाणी घालायचं नाहीये.
खारीक पण गोड असतं आणि ड्रायफ्रुट्स पण गोड असतात, त्यामुळं आपण गूळ कमी घेतलेला आहे. तळून उरलेलं तूप सगळं आपल्याला वापरायचं आहे, म्हणून आता त्यात ड्रायफ्रुट्स घालूया. तूप अजून गरमच आहे. खारीकची पावडर पण आपण केलेली आहे ना, ती पण यात घालूया. सगळं मिक्स करूया. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पण हाताने आपल्याला बारीक करून घ्यायचे. सहज होता ते हाताने. तयार झालेला आहे गुळाचा. अशी तार धरायला पाहिजे. बंद करायचंय गॅस. सगळं घालायचं यात. खोबरं, खारीक, खसखस, डिंक असे फोडून घेतलेले ते पण घालायचे. मिक्स करायचंय सगळं. मिक्स झालेलं आहे. आता लाडू बांधून घेऊया. झालेले आहे. रोज एक खाल्ला तर आपली इम्युनिटी पण वाढते. नक्की एकदा करून पहा. आता गोड खाऊन कंटाळा आहे ना, उपवासाची थाळी बनवूया. इथे 1 कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे. कच्चाच मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. एक असं रवाळ बारीक करून घ्यायचं आहे. आता साबुदाणा बारीक करूया. हे प्रीमिक्स आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करून वापरू शकतो. आता आपण शेंगाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी 1 कप शेंगा घेतलेले आहेत आणि 1 कप गूळ घालायचा आहे. दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्सरला फिरवून घेऊया. बारीक करून घेतलेलं आहे. आता याचे लाडू बांधून घेऊया. लाडू मिक्सरमध्ये फिरवल्या लगेच बांधायचे, नाहीतर ते सुट्टे सुट्टे होतात. आपले लाडू तयार आहेत. आप्पे बनवण्यासाठी आपण अर्धा कप प्रीमिक्स करून घेतलेलं पीठ आहे ते घेऊया बाउलमध्ये. चवीनुसार मीठ घालूया. 1 हिरवी मिरची आणि जिरेची भरड करून घेतलेली आहे ते यात घालूया. थोडं मिक्स करून 1/2 कप दही यात घालूया. सगळं मिक्स करायचं. यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया. 10 मिनिटे याला रेस्ट करायला ठेवूया. चटणी करून घेऊया. अर्धा कप खोबऱ्याचा किस आहे. 1/2 कप शेंगदाणे आहे. हिरवे मिरचीचे तुकडे, थोडा कढीपाला आहे. अर्धा चमचे जिरे आहे. चवीप्रमाणे मीठ आहे. थोडी साखर आहे. हे मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता फोडणी घालूया. 2 चमचे तेलात जिरे अर्धा चमचा आणि कढीपाला घालून घेतलेला आहे. आता फोडणी घालूया. चटणी आपली रेडी आहे. पेस्ट झालेली आहे आणि छान फुगलेलं आहे. त्यात थोडं पाणी घालूया. हे बघू शकता बॅटर किती छान दिसत आहे. 1/2 चमचापेक्षा कमी सोडा घालायचा आहे. त्यावर थोडं पाणी घालायचं आहे. याच डायरेक्शन मध्ये याला फिरवायचं आहे. तवा इथं गरम करायला ठेवलेला आहे. थोडं तेल घालूया. झाकून ठेवूया याला थोडा वेळ. वरून पण पीठ वाळलेलं आहे. आता याला पलटी मारून घेऊया. पलटी मारून घेतलेलं आहे. याला थोडं थोडं तेल सोडूया. खालची बाजू वाफू दे. थोडे छान रेडी झालेले आहेत. आता काढून घेऊया. आपले बोंडे रेडी आहेत आणि भगरचे बोंडे आहेत असे. आपण इडली बनवून घेऊया. त्याच बाउलमध्ये आपण अर्धा कप पीठ घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालूया. 1/2 कप दही मिक्स करून घेऊया.
थोडं पाणी घालून मिक्स करूया. आता 15 मिनटं झाकून ठेवूया. 15 मिनटं झालेली आहे. पाव चमचापेक्षा कमी आज सोडा घालायचा आहे. त्यावर थोडं पाणी घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये याला फिरवायचं आहे. फुगलेलं आहे पीठ. त्याची कन्सिस्टन्सी बघा. इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल लावून घेतलेलं आहे. त्यात पीठ घालूया. पाणी पण उकळलेलं आहे. आता यात ठेवूया. झाकूया. आता इडली झालीत का बघूया. इडली फुगलेल्या आहेत. त्याला थोडं गार झाल्यावर काढून घेऊया. इडली काढून घेतलेली आहे. आपली उपवासाची थाळी तयार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात. तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.